अभंग कधीच सुटत नाही, अभंग कधीच सुटू शकत नाही. कारण ज्ञानोबांना काय म्हणायचे, तुकोबांना काय म्हणायचे, त्या भावावस्थेमध्ये जाऊन आपल्याला तो भाव गाठता येणार नाही. म्हणून अभंग सुटत नाही. आपण फक्त अभंगाची पूजा करायची, थोडंसं चिंतन करायचं. चिंतने चिंतने तद्रूपता या न्यायाने अभंग सुटला असं ज्या दिवशी घडतं ना, हा देह पडतो कीर्तन करता करता, तेव्हा अभंग सुटतो असं म्हणावं. त्यामुळे या अभंगाची यथाशक्ती यथामती अर्थपूजा बांधण्याचा प्रयत्न करते. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय देहूच्या पवित्र भूमीमध्ये जन्माला आले होते. संत मांदियाळीमध्ये इतकं प्रमुख परमपूजनीय आणि प्रातस्मरणीय स्थान प्राप्त केलं की जे अणुरणिया ठोकळा तुका आकाशा एवढा या व्यापक पदाला जाऊन पोहोचले. कारण भगवंताचं अस्तित्वही जाणलं होतं. आम्ही प्रापंचिक माणसं नश्वर असलेल्या प्रपंचाला खरं मानून बसलो, पण वास्तविक सत्याचा उत्तम शोध संतांनी त्यांच्या आयुष्यामध्ये घेतला. तो शोध तुम्हाला मला मिळावा किंवा त्याची आनंदाची प्राप्ती तुम्हाला मला मिळावी याकरता हृदय करचळलं, तडफडलं आणि तुमच्या माझ्या उद्धाराचा अतिशय सुंदर मार्ग संतांनी वेळोवेळी घालून दिला. समाजाने कितीही छळलं तरी सुद्धा उत्तम अशा कल्याणाचाच मार्ग तुमच्या माझ्या करता संतांनी दिला. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे परोपकाराय सताम विभूतया. फक्त परोपकार हेच ज्यांच्या जीवनाचं परमसूत्र आहे, अशा संतांच्या मांदियाळीमध्ये, अशा परम पवित्र अशा भूमीमध्ये तुमचा माझा जन्म आहे. श्रोते हो, अनेक शतकांचा शेकडो वर्षांचा इतिहास आहे या भूमीला. जिथं अमृताची संजीवनी उतू गेली या महाराष्ट्रामध्ये, असा काळ 750 वर्षापूर्वी महाराष्ट्रवासियांनी आणि भारतवासियांनी पाहिला की जिथे ब्रह्मविद्येचा सुकाळ झाला. माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागी चितकळिका प्रगटली असे. अर्जुनासाठी काय सुंदर गीतेचं अमृत भगवंतांनी कुरुक्षेत्राच्या भूमीवर पाजलं आणि तेच अमृत तुम्हाला मला जनसामान्यांना अत्यंत सोपं करून 9000 ओव्यांमध्ये ज्ञानोबाराय आम्हाला पाजतात. विषप्राशन केलं समाजाकडून मिळणारं निंदेचं, विटंबनेचं, अन्यायाचं, अत्याचाराचं आणि तुमच्या माझ्या करता चूळ भरली ती अमृताची. ये मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी असं म्हणणारे ज्ञानोबाराय या मराठी भूमीमध्ये खऱ्या अर्थी ब्रह्मविद्येचा सुकाळ माऊली करतात. आणि 12व्या शतकामध्ये मराठी भाषेचं देशिकार लेणं तुमच्या माझ्या रूपाने तुमच्या माझ्या समोर ज्ञानोबाराय समोर ठेवतात. एवढ्या काळानंतर सुद्धा ते काव्य महाराजांची गाथा असू दे, नाथांचं एकनाथी भागवत असू दे, रुक्मिणी स्वयंवरासारखा ग्रंथ असू दे, ज्ञानोबांचा अमृतानुभव असू दे, चांगदेव 65 असू दे, नामदेवांची आत्मचरित्रपर असलेली गाथा असू दे, समर्थ रामदास स्वामींचा समर्थ संप्रदायाचा दासबोध नावाचा अप्रतिम ग्रंथ असू दे, मनोबोध असू दे, हे सगळंच तुमच्या माझ्याकरता का दिलं? वेदांचा अर्थ कळला होता, गीतेचा अर्थ माऊलींना उत्तम कळला होता, कळला नव्हता असं नाही, पण तुमच्या माझ्याकरता हा महायज्ञ वाङ्मय रूपी शब्दांचा यज्ञ मांडला आणि तुमच्या माझ्या जीवनाचा उद्धाराचा कल्याणाचा उत्तम मार्ग संतांनी आम्हाला घालून दिला. ज्ञानमूर्ती ज्ञानदेव, भक्तिमूर्ती तुकोबाराय, शांतीमूर्ती एकनाथ महाराज, नाममूर्ती नामदेव, या पुढच्या काळामध्ये निळोबाराय, समर्थ रामदास स्वामी, अलीकडच्या काळामध्ये म्हणजे शिर्डीचे साईबाबा असतील, गजानन महाराज असतील, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज असतील, किती संतांची यादी सांगावी. देवते संत निमित्त त्या देवच संत रूपाने प्रत्येक जातीत जन्माला आले, प्रत्येक जातीत. आणि या संतांकरता देवानी तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या, म्हणून या संतांचं भक्तांचं दास्यत्व भगवन अखिल कोट ब्रह्मांड नायक निभावतो, दासानुदास होतो. भक्त कसाही असला किंवा कसाही जरी असला, है की नाही, कसाही असला किंवा कसाही जरी असला तरी भगवंत राबला तिथे. सजन कसा या विकू लागे, सगळं केलं ना. कबीराचे विणतो शेले कौसल्यचा राम. अनेक प्रकारे ज्यांची सेवा भगवंतांनी करावी अशा संत मांदियाळीमध्ये, अशा पवित्र भूमीमध्ये आपला जन्म झाला. आपण भाग्यवान आहे.
धर्माची दिशा खरी काय असावी या प्रश्नाचं उत्तर महाभारतामध्ये यक्षप्रश्न नावाचं एक प्रकरण आहे. त्या प्रकरणामध्ये यक्षराजांनी ज्येष्ठ पांडव असलेल्या युधिष्ठिराला म्हणजे धर्मराजाला विचारलं होतं, धर्म म्हणजे काय, धर्माची दिशा काय असावी. वनवासात असलेले पांडव आईला तहान लागली म्हणून सगळ्यात कनिष्ठ पांडव होता त्याला सांगितलं, कुणी, पांडवांची आई कुंती माता. कुंतीने सांगितलं, बाबा रे मला तहान लागली, माझ्यासाठी कुणीतरी पाणी घेऊन या. सगळ्यात कनिष्ठ पांडव होता सहदेव. आई म्हणाला, काळजी करू नको, मी आत्ता जातो आणि पाणी घेऊन येतो तुझ्यासाठी. म्हणून चरित्र का ऐकायची पांडवांची, म्हणून का चरित्र ऐकायची महापुरुषांची, संतांची. आत्ता जातो, उत्तम मुलगा, उत्तम पुत्र, उत्तम संतती यांची चरित्र आम्हाला ऐकावी लागतील वेळोवेळी. सहदेवानी जावं, कमंडलू त्या सरोवरामध्ये बुडवावा आणि त्याच्या कानावर एक वार्ता आली. खबरदार म्हणाले, या सरोवरातलं पाणी घेता येणार नाही, या सरोवरातलं पाणी तुला पिता येणार नाही, आजी माझ्या प्रश्नांची उत्तर दे. महाभारतामध्ये हा प्रसंग आहे. तेव्हा माझ्या प्रश्नांची आधी उत्तर दिलीस तर तुला या सरोवरातलं माझ्या तळ्यातलं पाणी पिऊ देईन. सहदेवाने ऐकलं नाही, पाणी तसंच घ्यायला लागला. तिथं मूर्छित होऊन कोसळला खाली, मरणप्राय अवस्थेमध्ये मूर्छित झाला. बराच वेळ झालेला दादा सहदेव काय येईना म्हणून नकुल गेला, त्याच्याही बाबतीत तेच घडलं. पुढे जाऊन भीम गेले, भीमांच्याही बाबतीत तेच घडलं. माझ्या प्रश्नांची उत्तर दे तर या तळ्यातलं पाणी पी, असा आवाज आला कानावर. ऐकलं नाही, आईला पाणी हवंय, पाणी घ्यायला गेला, तिथंच मूर्छित झाला. माझी भावंड परत काय येईना, अर्जुनाच्या बाबतीतही तेच घडलं. आणि बराच वेळ झालेली माझी भावंड परत काय येईनात म्हणून सगळ्यात ज्येष्ठ पांडव होता धर्मराज युधिष्ठिर, जो युद्धी स्थिर आहे त्याला युधिष्ठिर म्हटलंय. बरं, आम्ही सुद्धा आयुष्यामध्ये युद्धी स्थिर असणं फार गरजेचं आहे. म्हणून राजसूय यज्ञाला सम्राटपदी युधिष्ठिरच बसतो, कुणी नाही बसत गादीवर. युधिष्ठिर, जो युद्धी स्थिर आहे तो युधिष्ठिर. अनेक जीवनाच्या संघर्षमय परिस्थितीमध्ये अत्यंत शांततेने प्रत्येक परिस्थितीला सामोरा जाणारा युधिष्ठिर होता. त्यांनी समोर पाहिलं, आपली ही चारही भावंड मृतप्राय अवस्थेमध्ये बसलेली आहेत, झालेली आहेत. त्यांनी हात जोडले. बघा, त्यांनी हात जोडले आणि आजूबाजूला उद्देशून सांगितलं, हे स्थानदेवतांनो, हे ग्रामदेवतांनो, हे जलदेवतांनो, जो कोणी तुम्ही असाल, कृपया माझी ही भावंड कुठलाही अपराध नसताना मृतप्राय इथं पडलेली आहेत, ज्यांनी कोणी हे काम केलंय तो माझ्या समोर येईल काय. याला म्हणायचं युधिष्ठिर. अत्यंत नम्रतेने तो माझ्या समोर येईल काय. आणि मग महाभारतात वर्णन आहे या यक्षप्रश्न नावाच्या प्रकरणामध्ये, तो यक्षराज प्रकट झाला, तो धर्मराजच होता खऱ्या अर्थी. त्या यक्षाने धर्मराजाला सांगितलं, मी अनेक प्रश्न तुला विचारणार आहे, माझ्या प्रश्नांची आधी उत्तर दे, मग या तळ्यातलं तुला पाणी पिऊन देईन आणि तुझ्या भावांना सुद्धा जिवंत करेन. तेव्हा धर्मराज सांगतात, हो तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो. याला म्हणायचं उत्तम विद्यार्थी. नाही तर विचारा, मला सगळं येतं असं नाही. अत्यंत शांततेने सांगितलं, तुम्ही विचारा, मी प्रयत्न करतो आणि मोठ्यात मोठ्या प्रश्नाचं उत्तर कमीत कमी शब्दात देतो, तो सगळ्यात हुशार असतो. बरं, फार बाष्कळ बडबड बरी नाही. त्यामुळे यक्षराजाने प्रश्न विचारला, धर्मा, जीवनाची दिशा काय असावी. प्रश्न होता, धर्माची, जीवनाची दिशा काय असावी. आणि एका शब्दात धर्मराजाने उत्तर दिलं, संत. जीवनाची दिशा संत असावी. कारण संतांनी सांगून दिलेल्या मार्गावर जर आम्ही चाललो नाही ना, तर जीवनाचा अधःपतन आहे हे निश्चित आहे. आणि जर संतांनी घालून दिलेल्या मार्गावर आम्ही डोळे झाकून चाललो तर आमच्या योग्य त्या गंतव्यावर, योग्य त्या ध्येयापर्यंत आम्ही निश्चित पोहोचणार. कारण हा मार्ग दिव्य आहे, ही भूमी इतकी दिव्य आहे की काय काय घडलं इथं. येथे नसो निराशा थोड्या पराभवाने, पार्थास बोध केला येथेच माधवाने. हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे.
कशी भूमी आहे? कर्तव्य दक्ष भूमी सीता रघुत्तमाची वा रामायणे घडावी येथे पराक्रमाची शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वतांचे आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे आचंद्र यावत चंद्र दिवा करो असा इतिहास या भूमीमध्ये आमच्या संत सज्जनांनी महापुरुषांनी घडवला. आम्ही त्यांचे पाईक आहोत, वारसदार आहोत म्हणून या भूमीमध्ये आमचा जन्म झाला. हे आमचं सगळ्यात मोठं भाग्य आहे. म्हणून तुकोबरायांसारख्या द्रष्ट्या संतांनी आपल्याच संतांचं वर्णन करावं, आपल्याच माणसाचं आपण कौतुक करावं. आणि कौतुक अशांचंच आपण करतो की ज्यांच्याविषयी आपल्याला परिपूर्ण माहिती असते, परिपूर्ण. कारण जीवनामध्ये आलेलं नैराश्य, जीवनामध्ये आलेलं मराठीत सांगायचं तर फ्रस्ट्रेशन, खूप टेन्शन आहे सध्या सगळ्यांना. 1.5-2 वर्षाचं पोरग सुद्धा टेन्शन मध्ये आहे की नाही? त्याच्या हातात मोबाईल नका देऊ, मग बघा सगळा आकांड तांडव करेल, घर डोक्यावर घेईल. सगळ्यांना टेन्शन आहे, आबाल वृद्ध. आपण इथे काय येतो धर्माच्या मंडपामध्ये? जीवनाचं उत्तम तत्वज्ञान मिळवण्याकरता, प्राप्त करण्याकरता, काहीतरी साधनाच्या माध्यमातून साध्य करण्याकरता. आणि असा भगवंत जर प्राप्त करायचा असेल या नरदेहाला येऊन, तर म्हणाले संतांचं थोडंसं ऐकावं लागेल आम्हाला, संतांच्यावर विश्वास ठेवावा लागेल. किती विश्वास? आम्ही प्रपंचावर फार विश्वास ठेवतो, फार. नश्वर असलेल्या प्रपंचासाठी इतकी धडपड करतो, म्हणाले धड पडेपर्यंत धडपडतो. सकाळी उठल्यापासून माणूस रात्रीपर्यंत इतका पळतो, इतका पळतो. आमचे जुने कीर्तनकार म्हणायचे धड पडेपर्यंत हा माणूस धडपडतो. आणि म्हणले ते धड सुद्धा धड पडतच नाही, शेवटी पडतच नाही. निव्वळ रडारड आयुष्याची वाट्याला येते. का? आम्ही उत्तम मार्ग नाही निवडत. संभ्रांत अवस्था, भ्रांतचित्त अवस्था, मी कोण याचं उत्तर नाही कळत शेवटपर्यंत. अमुक 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 हे माझ्या देहाला दिलेलं नाव, पण आमचा परमार्थ नावासाठी नाही तर भगवंताच्या नामासाठी असावा. हे ज्याला कळलं त्याला परमार्थाचा अर्थ कळाला. संत म्हणतात परमार्थाचा अर्थ कळायला वेळ लागतो बर का. अर्थाचा परमार्थ आम्हाला लवकर कळतो की नाही? परमार्थाचा अर्थ कळायला वेळ लागतो. आणि मग ज्या सुखाच्या मागे आम्ही अखंड धावत राहतो ना, सुख प्राप्त व्हावं, सुख मिळावं. संत म्हणतात सुखाचा कुठलाही मार्ग नसतो. श्रोते हो, खरं सांगते, सुखाचा कुठलाही मार्ग नसतो. प्राप्त परिस्थितीमध्ये समाधानी वृत्तीने राहणं हाच सुखाचा एकमेव मार्ग आहे. विठ्ठल मला सांगा ना, हा जो सोहळा आहे, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे, काय मिळणार आहे इथं? होय अंग हरिरूप तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता सदा नाम घोष करू हरि कथा, 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 तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता. तेने सदा चित्ता समाधान. खरं सांगा, इथं आल्यानंतर समाधान मिळतं की नाही मिळत? बरं, ते समाधान जे आता तुम्ही मिळतं म्हणाला, ते समाधान कायमस्वरूपी टिकतं का? आपण प्रपंचात गेल्यानंतर समोर कटकट, प्रपंच फार कटकटीचा आहे ना, खरं आहे ना? मग सोडवतच नाही आम्हाला, तरी सुद्धा सोडवतो का? वास्तविक आम्ही संसाराला धरलंय की संसाराने आम्हाला धरलंय? काय झालंय? आपण धरलंय. मग सोडायला कोणी पाहिजे? संसार सुटत नाही, संसार सुटत नाही या तक्रारी आम्ही करतो. अडचण अशी आहे की आम्ही सोडायला तयार नाही.
पंचतंत्रात एक कथा असायची. ते राजाने एक माकड पाळलं होतं बरं का. आणि प्रधानाला घेऊन आणि त्या माकडासोबत एक राजा त्याची परीक्षा बघण्याकरता जंगलात गेला. एका झाडाच्या छोटीशी ढोली होती, त्या ढोलीमध्ये फुटाणे टाकले माकडासाठी. ते माकड धावत गेलं आणि त्या ढोलीमध्ये त्यांनी हात घातला. मूठ भरली फुटाण्यांनी. परिणाम असा झाला, जाताना हात सहज गेला, बाहेर येताना मुठीचा आकार वाढल्यामुळे हात बाहेर यायला तयार नाही. ही गोष्ट माकडाची आहे बरं का. हात बाहेर यायला तयार नाही. त्याचा परिणाम असा झाला, बरीच खटपट करतोय. गरज काय होती हो? मूठ सोडण्याची. सुटे ना. भरपूर खटपट करता करता हात बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय, पण हात बाहेर निघेना. गरज होती, मूठ सोडली, फुटाणे खाली पडले, हात आपोआप निघाला. राजाने एक युक्ती केली. प्रधानाला सांगितलं, एक पेढ्यांचं भरं मोठं भरलेलं ताट त्या माकडाला दिसेल अशा अंतरावर ठेवलं. ते माकड बर का, ते माकड पेढ्यांकडे पण बघतंय, पण मूठ सोडायला तयार नाही. पेढ्यांकडे सुद्धा बघतंय आणि मूठ सोडायला तयार नाही. मूठ सोडली असती, पेढे मिळाले असते. आमचंही असंच होतं का? कारण प्रपंचातल्या नश्वर आणि क्षुद्र सुखाकरता आम्ही अत्युच्च परमार्थाचं महाधन आणि परमोच्च सुख जे संतांना गवसलं ते मिळत असताना सुद्धा ते नाकारतोय. आमची पावलं इकडे वळायला सहजासहजी तयार होत नाहीत. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. प्रत्येकाच्या दुःखाचं कारण आहे. येत आहे का कीर्तनाला? म्हणले नको, आज मूड नाही लागत. आज काय म्हणे, अंगच दुखतंय, पायच दुखतायत. कितीही ठरवा इकडे येणं. बघा तुम्ही, आपल्या नशिबात आणि भाग्यात ही सेवा नसेल ना तर आपण इथे येऊच शकत नाही. आपण इथं येणं हे तुमच्या माझ्या हातात नाही. ही त्या विधात्याने तुमची माझी घेतलेली नोंद आहे. त्यांनी आपलं केलेलं सिलेक्शन आहे. विठ्ठल आमच्या महाराज मंडळींनी इतकी सुंदर चाल गायली. परमेश्वरांनी त्यांचं केलेलं सिलेक्शन आहे त्याच्या सेवेकरता. ही नादब्रह्माची सेवा, ही त्यांनी केलेली निवड आहे. आपण काही नाही. कथा के लिए जाने की हमारी औकात क्या है, डोंगरे शास्त्री जी म्हणायचे. कथा के लिए तो वो जाते हैं जिनको बाकी बिहारी बुलाते हैं. तिकडून बोलावणं यावं लागतं. पण आम्ही नश्वर प्रपंचामध्ये इतके गुंतलो की इकडे पावलं सहजासहजी वळत नाही. बघा, ऐन वेळी ठरवा, ऐन वेळी पाहुणे येतील, येणं कॅन्सल होईल. 7 दिवसांचा आपला सुंदर महोत्सव आहे. कितीतरी मंडळी येऊ म्हणून 7 दिवस संपले तरी इकडे पावलं वळत नाहीत. पाहुणे तरी येतील, नाही तर काहीतरी अडचण येईल. ती पाहुणे नाही, ते आपलं पाप असतं खरं तर. पाहुण्यांना नाही म्हणायचं तुम्ही आमचं पाप आहे म्हणून, पण काहीतरी अडचण येते आणि आमचं इकडे येणं राहून जातं. तुमच्या माझ्यावर जर प्रारब्ध कृपा असेल, प्रारब्ध बलवत्तर असेल म्हणून तर जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. सहस्र जन्मा ओळखी जे एक वेळ मुखासी यावं या माऊली म्हणते. हजारो जन्मांची पुण्याई असावी तेव्हा इकडे पावलं वळतील ना. मग ही संतांची पावलं, त्या पावलावरून आम्ही जर चाललो तर आमचं गंतव्य आणि आमचं ध्येय आम्ही निश्चित गाठू. बाकी सगळं बाजूला राहू द्या. सगळं व्यवहारातला सगळा मोठेपणा इथे बाजूला ठेवायचा. श्रोते हो, आपण व्यवहारात किती मोठे असू द्या, कितीही, इथे श्रद्धेचंच काम चालतं. इथं बुद्धीचं काम नाही चालत. मला माफ करा, बुद्धीनं किरसुणीचं काम करायचं, गालीच्या अंतरायचा, बसायचं श्रद्धेने. आणि मग श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परसयतेंद्रियः. माझे भगवद्गीतेमध्ये गोपाल कृष्ण सांगतात, श्रद्धावान माणसाला ज्ञानप्राप्ती होते आणि ज्ञानी माणसालाच मोक्ष प्राप्ती होते. मोक्ष असा फुकट कुठल्याही गावाला मिळत नाही, विकत मिळत नाही. मोक्ष कुठे मिळतो? येथ मनाचा मारून करिता, माऊली म्हणते, इंद्रिया दुःख न देता, येथे मोक्षासे आयता, श्रवणाची माझी येथे मोक्षासे आयता. आयता मोक्ष दिलाय, विकत आणावा लागतो. आपण पटकन म्हणतो मोक्ष मुक्तीच्या गप्पा आम्ही सहज मारतो, पण कीर्तनामध्ये आयता मोक्ष आपल्याला मिळतो हे ठाम. आणि हे सगळ्यासाठी मुखी नाम हाते मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाते मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष. ऐसे साक्ष बहु
बहुतांची ऐसी साक्ष बहुतांची ऐसी साक्ष बहुतांची मुखी नाम आती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची हे ऐसी साक्ष बहुतांची ऐसी साक्ष बहुतांची नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची ऐसी साक्ष ऐसी साक्ष ऐसी साक्ष ऐसी साक्ष मुखात नाम असणं मोक्षप्राप्तीचा मार्ग खुलाय. म्हणून खरं सांगू का, बरीच मंडळी कीर्तनात नाम घ्यायला तयार नसतात. कारण म्हणाले तोंड रिकामं नसतं. मी यापेक्षा स्पष्ट नाही बोलत हो. सुज्ञा साधिक सांगणे न लगे. खरं सांगू का, मला माफ करा, हात जोडून सांगते, कीर्तनामध्ये काहीही असलं तरी या मंडपामध्ये मुखामध्ये फक्त नाम पाहिजे, फक्त नाम पाहिजे. आणि नामासाठी आम्ही इथं आलो हे कायम डोक्यात राहावं. संतांनी आम्हाला ही नामसाधना, ही भक्तीची उत्तम साधना सोपी करून दिली. ज्या तुकोबरायांचा अभंग आपण निरूपणाकरता घेतलाय, त्या तुकोबरायांचं चरित्र समाधानाकरता आम्ही सगळे इथे आलो. महाराजांचं प्रापंचिक समाधान काय होतं? काय होतं? 18 विश्व दारिद्र्य होतं. नारा विठा महादा गोंदा भागीरथी भागू 4 वर्षांची प्रचंड, 4ही लेकरं 4 दिवस उपाशी असायची. आणि अवलामाई आमच्या जिजाई आई साहेब तुकोबरायांना सांगायच्या, धनी अहो तुम्ही रोज त्या पांडुरंगाचा पाय पकडण्यासाठी जातायसा, पण माझ्या संसाराची धुळदान झाली, त्याच्याकडे बाईस बघा की. आणि तुकोबराय हसायचे, म्हणायचे, अवले जिजे, अगं ज्यानं चोच दिली तो चारा देणारच आहे नव, कशा पायी काळजी करतेस? ती म्हणायची, हा मला समज ठावाय तो काळतोंड्या. तिच्याकडे मोठी डिक्शनरी होती. तिनं जे एकदा सुरू केलं ना, ते इथंही नाही सगळं घेता येत. आमच्या जनाबाई पण म्हणायच्या, अरे विट्या मुळ मायेच्या कारट्या, पुढचं इथं न सांगण्यासारखं आहे. इतकं सुंदर संतांनी भांडण करावं परमेश्वराशी, इतकं सुंदर भांडण करावं. तुकोबराय सांगतात, जिजे काळजी करू नको ग, अगं चिंता प्रपंचाची करू नको. चिंता करायचीच असेल ना, चिंतन कर, आणि चिंतन माझ्या पांडुरंगाचं कर. कारण ज्याच्या चिंतनानं जीवनातल्या सगळ्या चिंतांचं हरण होतं, तो चिंतामणी मला भेटलाय. आणि या संसाराचं काय ग, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार, वाया येर झार, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार, एका जनार्दनी हा संसार खोटा, हरिभक्ती करा तेणे नो हे तोटा, हरिभक्ती करा तेणे नो हे तोटा, हरिभक्ती करा तेणे नो हे तोटा. एका जनार्दनी हा संसार खोटा, हरिभक्ती करोनी हरि भावे मोठा, हरिभक्ती करोनी हरि भावे मोठा, एका जनार्दनी हा संसार खोटा, हरिभक्ती करा तेणे नो हे तोटा. सगळा फायद्याचाच बघतो ना आपण व्यवहार, सगळीकडे फायदा झाला पाहिजे. मग संसार खोटा आहे, हरिभक्ती तुम्हाला फायदा करून देणार आहे. संतांनी वारंवार सांगितलं. तुकोबराई सांगतायत, आवले काळजी करू नकोस ग, कशा पायी काळजी करते? ज्यानं चोच दिली तो चारा देणार आहे. तुकोबरायांच्या प्रपंचाचे 18 विश्व दारिद्र्य ही अवस्था होती. प्रचंड उपासमार व्हावी, पण प्रपंचाकडे महाराजांनी लक्ष देणं सोडून दिलं. एक काळ सावकारी होती घरात, प्रचंड श्रीमंती होती, पण बघता बघता दारिद्र्य आलं.
आणि तुकोबराय प्रपंचाला बाजूला सारून परमार्थ मार्ग करण्याकरता बाहेर पडायचे. 8-8, 15-15 दिवस आळंदी पंढरपूर. घरात थांबायला तयार नव्हते. भामनाथाच्या डोंगरावर जाऊन बसायचे. तिथं भगवंताची आराधना करायचे. आणि एखादी चिमणी येताना दिसली की तिला म्हणायचे, बाई ग माझ्या मांडीवर बसशील का? तुझ्यातलं माझ्यातलं आत्मतत्व एक आहे. परिणाम असा व्हायचा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. तुका म्हणे होय मनाशी संवाद. संवाद कुठला आहे? मनाचा आहे, आतला आहे. आपुलाची वाद आपणासी, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. ज्या तुकोबरायांचं प्रपंचाकडे लक्ष नाही, आवलीच्या सांगण्यावरनं कधीतरी एखाद्या शेताची राखण करण्याचं काम तुकोबरायांना भेटावं. तुकोबराय एका ऊसाची राखण करण्याचं काम लागलं. इतका खुश झाला मालक तुकोबरायांवर, घरी जाताना एक ऊसाची मोळी दिली खांद्यावर महाराजांच्या. महाराजांच्या खांद्यावर ऊसाची मोळी आहे. महाराज पुढे चालतायत, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आपली बारकी बारकी पोरं महाराजांच्या मागे मागे. काही जणांनी मागून घेतला, काही जणांनी मागून घेतला. ऊसच संपले सगळे. एक दोन कांडकं शिल्लक राहिली होती ऊसाची खांद्यावर. कळलंही नाही त्यांना. घरी येईपर्यंत 2च कांडकं. आल्यानंतर एक ऊस लेकरा बाळांनी खायला घेतला आणि एक ऊसाचं कांडकं आवलीच्या हातात दिलं. महाराज पांडुरंगासमोर बसले. मी गातो नाचतो आनंदे, वेडा झालो मी तव छंदे. देवा मला वेड लागला असं सगळे म्हणतात. खरंच का रे? हो, मला तुझं वेड लागलं. या आनंदात असताना आवलीनं यावं आणि ऊसाचं दांडकं मारावं तुकोबरायांच्या पाठीत. तुकोबरायांचं हळवं अंतःकरण. महाराज म्हणतात, आवले मला माहितीये, मला दिल्याशिवाय तू एकटी ऊस खाणार नाही. हा प्रपंच होता तुकोबरायांचा. मग इतके अगणित उपकार तुमच्या माझ्यावरती करून ठेवले, म्हणून स्वतः संतत्व पदाला पोहोचल्यानंतर सुद्धा अन्य संतांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणारे या प्रथम चरणाच्या अभंगामध्ये तुकोबराय सांगतात.